सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय सेल्फ साक्षांत. आणि आज आपण बघणार आहोत द स्किन एक सेन्सरी पार्टमधला एक आपल्या मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट लार्जेस्ट सेन्सरी ऑर्गन आहे आपल्या पूर्ण बॉडीमधला. तर आपण स्किन बघू. तर इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं आहे की स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी. इट इज युनिफॉर्मली थिक अँड सम प्लेसेस इट इज थिक अँड इन सम प्लेसेस इट इज थिन. तो हा जर आपली स्किन आहे हे आपल्या होल बॉडीला कवर करते, त्याच्यामुळे हा एक लार्जेस्ट ऑर्गन आहे पूर्ण बॉडीचा. आणि याची ॲव्हरेज जी थिकनेस आहे ती स्किनची ती 1 to 2 मिलीमीटर आहे. त्याच्यानंतर लेयर्स बघू तर स्किनच्या मोस्टली 2 लेयर्स प्रेझेंट असतात, आउटर एपिडर्मिस आणि इनर डर्मिस लेयर. तर एपिडर्मिस लेयर जी ती इम्पॉर्टंट फीचर काय परफॉर्म करते, त्याच्यामध्ये ब्लड वेसल्स नाही आहेत, ती ए वॅस्क्युलर स्ट्रक्चर आहे. न्यूट्रिशन प्रोव्हाइडेड बाय कॅपिलरीज ऑफ डर्मिसच्या ज्या कॅपिलरीज असतात त्याच्याद्वारे न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जाते. नंतर एपिडर्मिस ऑफ स्किन इज फॉर्म्ड बाय द स्ट्रेटेड इपिथेलियम विच इज मेड अप ऑफ 5 लेयर्स. तर जी एपिडर्मिस आहे ती स्ट्रेटेड इपिथेलियमने फॉर्म झालेली आहे. जी इपिथेलियम टिश्यूचा एक फॉर्म आहे, तर त्याच्या 5 लेयर्स आहेत. त्या 5 लेयर्सचा आपण एक निमॉनिक बघू आता. तर कम लेट्स गेट सन बर्न. कम लेट्स गेट सन बर्न. तर कम पासून सगळ्यात आधी कॉर्नियम आहे, स्ट्रॅटम कॉर्नियम. इट इज ऑल्सो नोन ॲज हॉर्नी लेयर. इट इज अ आउटर मोस्ट लेयर अँड कन्सिस्ट ऑफ डेड सेल विच इज कॉल्ड ॲज कॉर्निओसाइट्स. तर जे आपले कम आधी सगळ्यात आधी आलं होतं, कम लेट्सचं कम जे कॉर्नियम आहे, स्ट्रॅटम कॉर्नियम, हे याला आपण हॉर्नी लेयर पण म्हणतो, कारण हे सेन्सिटिव्ह असते. याच्यामध्ये डेड सेल्स प्रेझेंट असतात आणि या डेड सेल्सला आपण कॉर्निओसाइट्स म्हणतो, कारण कॉर्नियम लेअरमध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर स्ट्रॅटम ल्युसिडियम, त्याच्यानंतर लेट्सचं ल्युसिडियम आणि कमचं कॉर्नियम. तर स्ट्रॅटम ल्युसिडियम इट इज मेड अप ऑफ फ्लॅट अँड इपिथेलियम सेल्स. तर जी आउटर मोस्ट लेअर आहे ज्याच्यामध्ये कॉर्निओसाइट्स प्रेझेंट आहेत, त्याच्या खालच्या लेअरला आपण स्ट्रॅटम ल्युसिडियम म्हणतो. नंतर दिस लेअर फॉर्म्स अ होमोजिनस ट्रान्झिस्टाईन झोन. तर ह्याच लेअरमध्ये आपल्याला जो कशासारखं दिसतं, तो होमोजिनियस ट्रान्सिटाईन झोन जो त्याला आपण एक शायनी लेयर म्हणतो, किंवा ज्याच्यावर आपल्याला लाईट पडल्यानंतर ते रिफ्लेक्ट होईल. तर जे शायनी कॅरेक्टर असतात त्याला आपण होमोजिनस ट्रान्सिटाईन झोन म्हणतो. त्या लेयरला आपण स्ट्रॅटम ल्युसिडियम म्हणतो. त्याच्यानंतर कम लेट्स गो गेट्स. तर गेटमध्ये काय होतं, स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम. इट इज अ थिक लेअर विथ 2 or 5 rows ऑफ फ्लॅट अँड रॅम्बॉइड सेल्स. तर रॅम्बॉइड जे असतं त्या शेपमध्ये जे आपले सेल्स असतात ते फ्लॅट जेव्हा होतात, त्याच्या 4 to 5 rows जेव्हा मिक्स होतात तेव्हा त्याला आपण स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम म्हणतो. तर सायटोप्लाझम कंटेन्स केरेटिन हायलिन ग्रॅन्युल्स. तर केरेटिन हे आपल्या स्किनमधलं एक इम्पॉर्टंट प्रोटीन आहे. तर केरेटिनो हायलिन ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात सायटोप्लाझममध्ये. त्याच्यानंतरचं आहे स्ट्रॅटम स्पायनोसम. तर स्ट्रॅटम स्पायनोसम इट इज ऑल्सो लेअर नोन ॲज द रिकल लेअर बिकॉज ऑफ धिस लेअर नोजेस सम स्पाइन्स लाईक प्रोटोप्लाझमिक प्रोजेक्शन. तर जे प्रोटोप्लाझम प्रेझेंट असतं आपण त्याला सायटोप्लाझम पण म्हणतो. तर त्याच्यापासून जे प्रोजेक्शन्स असतात, त्याच्या जे लेअर ह्या नोजेस स्पाइन्स प्रोड्यूस होतात. बाय दिस प्रोजेक्शन सेल आर कनेक्टेड टू वन अनदर. तर ह्या स्पाईन थ्रू काय होतं, ही सेल आता पुढच्या सेलला कनेक्टेड राहील. मग त्याच्यानंतर ही सेल आणि ही सेल दोन्ही सेल मिळून थर्ड एका सेलला कनेक्टेड राहतील. तर या टाईपचं त्यांची अरेंजमेंट असते. त्याच्यानंतर आहे स्ट्रॅटम जर्मिनेटिव्ह, किंवा आपण याला बेसल लेयर पण म्हणतो, कारण हे सर्वात खाली असतं. इट इज अ थिक लेयर. हिअर न्यूली सेल्स आर कॉन्स्टंटली फॉर्म बाय मायटोटिक डिव्हिजन. मायटोटिक डिव्हिजन्सने न्यू सेल फॉर्म होत राहतात नेहमी, आणि न्यूली फॉर्म सेल मूव्ह कंटिन्युअसली टुवर्ड्स द स्ट्रॅटम कॉर्नियम. तर हे जे आपली जर्मिनेटिव्ह लेयर आहे, किंवा आपण त्याला बॅसेले म्हणतो, त्या लेअरपासून वरती जी आपली कॉर्नियम या लेवलपर्यंत जे न्यूली फॉर्म सेल आहेत ते प्रोग्रेस होत राहतं, त्यांचं प्रमोशन होत राहतं वरच्यापर्यंत. नंतर कलर ऑफ द स्किन डिपेंड्स अपॉन द सेल ऑफ दिस लेअर कॉल्ड ॲज पिगमेंट मेलॅनिन. तर मेलॅनिन पिगमेंटमुळे काय असतं, आपल्या बॉडीला शेड येतो. म्हणजे डार्क जर शेड असेल तर आपल्या बॉडीमध्ये मेलॅनिनची अमाऊंट जास्त आहे, आणि लाईट जर शेड असेल तर मेलॅनिन कमी प्रमाणात आहे. तर त्या शेड्स कुठे असतात, तर स्ट्रॅटम जर्मिनेटिव्ह किंवा बॅसिले म्हणतो आपण. त्या डायग्राममध्ये आपण बघू तर सगळ्यात बेसमेंटची जी लेअर आहे, सगळ्यात आधी बघू आपण एपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस अशा लेयर्स आहे. याच्यामधल्या इम्पॉर्टंट लेअर एपिडर्मिस आणि
डर्मिस लेयर आहे. तर सगळ्यात खालची आहे स्ट्रॅटम बॅसिले, त्याच्यानंतरची आहे स्ट्रॅटम स्पायनोसम, स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम, स्ट्रॅटम ल्युसिडियम आणि स्ट्रॅटम कॉर्नियम. तर या लेयर आहेत आपल्या 5 ज्या एपिडर्मिसच्या लेयर आहेत. त्याच्यानंतर आपण आता डर्मिस बघू. तर डर्मिस ऑफ स्किन इज अ कनेक्टिव्ह टिश्यू लेयर मेड अप ऑफ डेन्स अँड स्मूथ शॉर्ट कोलॅजन फायबर्स. तर कोलॅजन फायबर्सने फॉर्म झालेली डर्मिस हे कनेक्टिव्ह टिश्यूची लेयर आहे आणि याच्यामध्ये फायब्रोब्लास्ट आणि ऑस्टिओसाइट्स या 2 टाईप्सचे आणि कोलॅजन फायबर्स या तिन्ही स्ट्रक्चर्सने मिळून जे कनेक्टिव्ह टिश्यूची लेयर आहे आपण त्याला डर्मिस म्हणतो. तर डर्मिस पण 2 लेअरपासून फॉर्म झालेली आहे, जी सुपरफिशियल पॅपिलरी लेयर आहे आणि डीपर रेटिक्युलर लेयर. तर डर्मिसच्या 2 लेयर आहेत, सुपरफिशियल पॅपिलरी लेयर आणि डीप साईडला डीपर रेटिक्युलर लेयर. तर जी सुपरफिशियल पॅपिलरी लेयर आहे, इट इज अ लेयर प्रोजेक्ट्स इनटू द डर्मिस. दिस कंटेन ब्लड वेसल्स आहेत, म्हणजे वॅस्क्युलर स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये लिम्फॅटिक्स पण आहे आणि नर्व फायबर्स पण आहे. दिस लेयर हॅज सम पिगमेंट्स कंटेनिंग नोन ॲज द क्रोमोफोर्स. तर क्रोमोफोर्स तर आधी आपण बघू की सुपरफिशियल पॅपिलरी लेयर. तर दिस लेयर इज प्रोजेक्टेड इनटू द एपिडर्मिसची जी वरची लेयर आहे ती आहे आणि कंटेन्स ब्लड वेसल, त्यामुळे हे वॅस्क्युलर स्ट्रक्चर आहे, लिम्फॅटिक्स प्रेझेंट आहे आणि नर्व फायबर प्रेझेंट आहे. दिस लेयर हॅज ऑल्सो सम पिगमेंट कंटेनिंग सेल्स कॉल्ड एज क्रोमॅटोफोर्स. क्रोमॅटोफोर्स आपण आधी पण बघितलं आहे बेसिक्समध्ये की त्याच्यामध्ये कलर कंटेनिंग पिगमेंट्स असतात, त्याला आपण क्रोमॅटोफोर्स म्हणतो. तर हे पिगमेंट आपल्या सुपरफिशियल पॅपिलरी लेअरमध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतरची दुसरी लेयर आहे रेटिक्युलर लेयर. दिस लेयर इज मेड अप ऑफ रेटिक्युलर अँड इलास्टिक फायबर्स. या 2 स्ट्रक्चरने रेटिक्युलर लेयर फॉर्म झाली आहे. दिस लेयर आर फाउंड अराउंड द हेअर बल्ब, स्वेट ग्लँड्स अँड सेबिशियस ग्लँड्स. तर जे आपले हेअर बल्ब्स असतात, आपले जे रूट्स म्हणतो आपण, तिथं स्वेट्स ग्लँड जवळ आणि सेबिशियस ग्लँड्स या ग्लँड्स जवळ आपले जे फायबर्स त्या रेटिक्युलर लेअरचे फायबर्स प्रेझेंट असतात. इमिडिएटली बिलो द डर्मिस आणि सबक्युटेनियस टिश्यू ऑफ प्रिन्यून्स या ठिकाणी आपलं रेटिक्युलर लेअर प्रेझेंट असते. कलर बघू. द स्किन कलर डिपेंड्स अपॉन द इम्पॉर्टंट फॅक्टर. फर्स्ट वन इज द पिगमेंटेशन ऑफ स्किन. तर जे आपलं बघितलं मेलॅनिन जे आपलं पिगमेंट आहे त्याच्यावरती स्किनचा कलर डिपेंड करतो आणि हिमोग्लोबिन. जर आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन जास्त असलं तर स्किन रेडिश साईडला जाते आणि तेच जर कमी असले तर पेल साईडला जाते. फंक्शन्स बघू स्किनचे. तर प्रोटेक्शन हे प्रायमरी फंक्शन आहे. ऑर्गन्सची प्रोटेक्शन. स्किन फॉर्म द कवरिंग ऑफ ऑल ऑर्गन ऑफ द बॉडी अँड प्रोटेक्ट दिस ऑर्गन फ्रॉम बॅक्टेरिया अँड टॉक्सिक सबस्टन्सेस. मेकॅनिकल ब्लो, आपल्याला मेकॅनिकल इंजुरी झाली तर आपली स्किन प्रोटेक्ट करते. अल्ट्राव्हायोलेट रेजपासून आपली स्किन प्रोटेक्ट करते एका लेवलपर्यंत. त्याच्यानंतर आपण बघू सेन्स ऑर्गन्स. स्किन इज अ कन्सिडर्ड ॲज द लार्जेस्ट सेन्स ऑर्गन ऑफ द बॉडी. नंतर स्टोअर करते, फॅट करते, आपण बघतो वॉटर, क्लोराईड, शुगर, ब्लड बाय डायलेशन ऑफ ब्लड वेसल्स. त्याच्यानंतर सिंथेसिस करते विटॅमिन D3. आपण बघतो सनलाईटमुळे आपल्याला जी विटॅमिन D3ची आपलं हे फॉर्मेशन आहे त्याला हेल्प होतं, तर सिंथेसाइज होतं स्किनने. ॲक्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेज ऑन कोलेस्ट्रॉल. जेव्हा कोलेस्ट्रॉल आपलं जे हे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती UV लाईट पडते तेव्हा विटॅमिन D3चे फॉर्मेशन होते. रेग्युलेशन काय करते, स्किन टेक्स प्लेस एज इम्पॉर्टंट रोल इन रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर. जेव्हा आपण जास्त वर्कआउट करतो तेव्हा आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं. ते टेम्परेचर नॉर्मलाइज करायसाठी बॉडी स्वेट रिलीज करते, त्याच्यामुळे एक्सटर्नल बॉडी टेम्परेचर कमी होतं आणि इंटरनल पण कमी होतं. तर रेग्युलेशन ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. तर आपण बघितलं इथं स्वेट बाहेर जात आहे. स्वेटमध्ये NaClमध्ये ते सॉल्टिश असतं, तर ते इलेक्ट्रोलाइट बॅलन्स पण करतं. एक्सक्रिशनमध्ये काय करतं, स्मॉल क्वांटिटी ऑफ वेस्ट मटेरियल. तर युरिया झालं, सॉल्ट झालं आणि फॅसिड हे एक्स्ट्रेट करायचं पण काम करतं. अब्झॉर्प्शनमध्ये काय करतं, फॅट सोल्युबल सबस्टन्स आणि सम ऑइंटमेंट. आपण बघतो अभ्यंग करत असतो आपण आयुर्वेदामध्ये, त्यानुसार आपण जे ती स्किनची मालिश करतो, वरच्या मासाची मालिश करतो, त्याच्यामुळे त्याच्यात ॲब्झॉर्ब पण होतं. सिक्रेटरी फंक्शनमध्ये स्किन सिक्रेट द स्वेट थ्रू द स्वेट ग्लँड्स अँड सिबम थ्रू द सेबिशियस ग्लँड्स. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. होप सो यू लाईक दिस व्हिडिओ.